नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, बरीच रुग्ण माझ्याकडे येतात आणि मला ॲज अ डॉक्टर सल्ला देतात की डॉक्टर साहेब, मी अश्वगंधा किंवा शिलाजीत याचं मी कंझ्युम करतो आहे आणि ते शरीरात चांगलं आहे का, सेक्शुअल लाईफसाठी चांगलं आहे का. तर मित्रांनो, आजचा जो माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की बरीच लोक ऑनलाईन औषधी मागवून किंवा कोणत्याही कंपनीची, एकदम फालतू कंपनीची अश्वगंधा आणि शिलाजीत असलेली औषधी जे आज मागून खात आहेत, मी म्हणतो की ते कचरा खात आहेत. कारण की जसं प्रत्येक औषधाला इफेक्ट असतो तसा साईड इफेक्ट पण असू शकतो. किंवा थोडक्यात जर ते एखाद्या चांगल्या कंपनीने जर तयार केलं नसेल, ते फक्त कमर्शियल लेवलवर जर तयार केलेलं असेल, त्यांनी जे सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे तितकं प्रमाणात त्याच्यामध्ये औषध नसेल, तर कदाचित ते तुम्हाला उपयोग पडणार नाही किंवा तुम्हाला इफेक्ट देणार नाही, तर दुष्परिणाम पण देऊ शकतं. कारण की शिलाजीत म्हटलं तर हे प्युअर फॉर्ममध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. शिलाजीत हे फक्त हिमालयामध्ये जे खडकावर जे गोठलेला एक पदार्थ असतो त्याच्यातून शिलाजीत बनतं. पण त्याच्यामध्ये बुरशी असतं, त्याच्यामध्ये मिनरल्स असतात, त्याच्यामध्ये लोह असतं, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात. तर हे जास्त प्रमाणात जर तुम्ही म्हणजे रॉ मटेरियलमधून जर तुम्ही कंझ्युम केलं तर बऱ्याच वेळा आपल्या शरीराला काही मिनरलची गरज नसताना किंवा काही लोहयुक्त असे म्हणजे जे पदार्थ असतात त्याची गरज नसताना जर तुम्ही कंझ्युम जर करत असाल तर डेफिनेटली कुठे ना कुठं त्याचा तुम्हाला डोकं दुखणे किंवा हातपाय दुखणे किंवा इंडायजेशन होणे किंवा ॲसिडिटीसारखा प्रकार होणे असे तुम्हाला साईड इफेक्ट दिसू शकतात. असं समजू नका की आयुर्वेदिक औषध म्हटलं तर 100% ते इफेक्टिव्ह असतं आणि त्याचे काही दुष्परिणाम नाही. जर प्युअर फॉर्ममध्ये प्युअर तज्ज्ञ डॉक्टरांकडून जर तुम्ही औषध जर घेत असाल आणि पूर्ण हिस्ट्री घेऊन, पूर्ण एक्झामिनेशन घेऊन जर तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्यासाठी अश्वगंधा किंवा शिलाजीसारखी औषधी घेत असाल तर ते उपयोगी पडू शकतात. पण ते पण काही प्रमाणातच. असं गरजेचं नाही आहे की तुम्ही फक्त शिलाजीत आणि अश्वगंधा खाऊन जर तुमचं लैंगिक आयुष्य जर तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं कुठे कुठे तुम्ही चुकताय. कारण की आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतो त्याची आम्ही पूर्ण हिस्ट्री घेतो, प्रॉपर त्यांची फिजिकल एक्झामिनेशन करतो, काही त्यांच्या ब्लड टेस्ट करतो, काही म्हणजे त्यांना सल्ले देतो की जेणेकरून पूर्ण सल्ल्यानुसार किंवा काउन्सिलिंगद्वारा पूर्ण म्हणजे औषधी वगैरे देऊन नंतर आमचा उपचार देण्याचा प्रयत्न असतो. पण जर तुम्ही ऑनलाईन औषधी फक्त मागून स्वतःच डॉक्टर होऊन जर तुम्ही औषध जर तुम्ही कंझ्युम करत असाल तर कुठं ना कुठं तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो किंवा तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि तुम्हाला साईड इफेक्ट पण होऊ शकतात. म्हणून कृपया मित्रांनो, जेणेकरून तुमच्या शहरामध्ये प्रत्येक शहरामध्ये चांगले तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टर पण आहेत, त्यांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही औषध जर कंझ्युम करत असाल तर त्याचे तुम्हाला परिणाम दिसून येतील. अदरवाईज भरपूर मार्केटला कंपन्या आलेल्या आहेत, बोगस कंपन्या आलेल्या आहेत, जे शिलाजीत आणि अश्वगंधाचा त्यांनी बाजार मांडलेला आहे. चांगल्या चांगल्या ॲक्टरना 5-5, 10-10 करोड रुपये त्यांची फक्त म्हणजे मॉडेलिंगची फी देऊन ते जर मार्केटिंग करत असतील आणि जर तुमच्या शरीरासाठी तुम्हाला असं वाटत असेल की उपयोगी असतील तर मला कुठं ना कुठं आपण चुकल्यासारखं वाटतं. कारण की कोणताही उपचार, कोणताही आजार हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही आजारावर औषध घेतलं तर ते औषध आहे. स्वतःच्या मनानं घेत असाल ते जहर आहे, हे इतकं लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो.